नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, काल आपण एक सिंधुदुर्ग जिल्हा आहे मित्रांनो आपला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बँकेची जाहिरात सुटली होती, भरती सुटली होती. ती पूर्णपणे व्हिडिओ टाकला आहे. जो कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल मित्रांनो तो पाहून घ्या. आता मित्रांनो नवीन भरती सुटली त्याची माहिती घेतली. आता मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटची, स्टेट गव्हर्नमेंटची किंवा मित्रांनो अशा ज्या कंपन्यांच्या आपल्या इंडियन गव्हर्नमेंटची बॉन्डिंग आहे, इंडियन गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतात, त्या प्रत्येक ह्याच्यात भरती सुटेल. जशी भरती सुटेल त्या दुसऱ्या दिवशी आपण व्हिडिओ टाकणार मित्रांनो त्याच्यावर, जेणेकरून तुम्हाला जास्त तर टाईम मिळावा फॉर्म भरायला. तर आता मित्रांनो बघा, इंटेलिजन्स ब्युरो भरती 2025. तर मित्रांनो, केंद्रीय गुप्तचर विभागात 455 जागांसाठी भरती. तर मित्रांनो, IB ची भरती म्हणतात जाते याला. तर आता माग पण IB ची भरती सुटली होती, म्हणजे ग्रॅज्युएशन 12वी-12वीवर 10वीवर पण सुटली होती, सिक्युरिटी असिस्टंट. आता ही मित्रांनो 455 जागांची भरती आहे. तर ही भरती काय आहे पहा मित्रांनो, सिक्युरिटी असिस्टंट मोटर ट्रान्सपोर्ट एक्झाम 2025. तर मित्रांनो ही आहे ड्रायव्हरची भरती, जे IB मध्ये मित्रांनो ड्रायव्हिंगची भरती आहे मित्रांनो. ड्रायव्हिंगमध्ये चालक, गाडी चालवण्याची रिक्रुटमेंट आहे. तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो, जी पण भरती सुटते मित्रांनो त्याचा आपण प्रूफ देतो. हा प्रूफ पहा मित्रांनो, जी GR सुटला आहे, जी PDF सुटली त्याचा GRचा स्क्रीनशॉट आहे मित्रांनो. तर आता पदाचं नाव आता पाहू. पद आहे पहा मित्रांनो, सिक्युरिटी असिस्टंट मोटर ट्रान्सपोर्ट SANMT, याची पदसंख्या 455. तर आता मित्रांनो पूर्ण पहा. आगरतळाला ओपनसाठी 2 जागा आहेत, ओपनसाठी जागा नाही आहे, यासाठी नाही आहे, तर 3 जागा आहेत. त्या सर्वांना आपण पाहणार आहोत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात. बघा महाराष्ट्रात मित्रांनो पहा, मुंबईला टोटल 15 जागा आहेत. त्यात ओपनसाठी मित्रांनो 8 जागा आहेत, OBCसाठी 4 जागा आहेत, SCसाठी जागा नाही आहे, STसाठी 2 जागा आहेत मित्रांनो, आणि EWSसाठी 1 जागा आहे. ज्या आपल्या महाराष्ट्र विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये फॉर्म भरायचा असेल टोटल जागा 15 आहेत मित्रांनो, आणि नागपूरमध्ये भरायचं असेल टोटल 4 जागा आहेत मित्रांनो. ओपनला 2 जागा आहेत आणि फक्त SCला 1 जागा आहे, आणि EWSला 1 जागा आहे. इथं OBCला जागा नाही मित्रांनो. मुंबईला मित्रांनो टोटल महाराष्ट्र आपल्या 19 जागा टोटल. मुंबईला किती 15 आणि नागपूरला किती आहेत मित्रांनो 4. ज्यांना कोणा आपल्या महाराष्ट्रात भरती व्हायची, महाराष्ट्रात मित्रांनो तुम्हाला भरती पोस्टिंग पाहिजे असेल तर हा टोटल मित्रांनो 15 जागा. आता जागा जास्त पण इम्फाळ इकडे आहेत मित्रांनो, इटानगरला आहेत 19 जागा आहेत. तर सर्वात जास्त मित्रांनो दिल्ली IB हेडक्वार्टर 127 टोटल जागा आहेत. ओपनच्या 55 आहेत, OBCच्या 30 आहेत, SCच्या 18 आहेत, STच्या 10 जागा आहेत, EWS 14 जागा आहेत. टोटल मित्रांनो IBचे हेडक्वार्टर आहे दिल्लीला, ते 127 जागा आहेत. आता ज्यांना कोणाला मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात नोकरी करायची, मुंबई आणि नागपूरला मित्रांनो, मुंबई मोठं शहर आहे मित्रांनो, तर पगारवाढी जास्त मिळू शकतो. HRD वगैरे मस्त. नागपूर पण XYSTमध्ये येते मित्रांनो, नागपूरला पण पगार जास्त मिळू शकतो. ज्या आपल्या महाराष्ट्रातच नोकरी करायची त्यांनी मुंबई आणि नागपूरला फॉर्म भरा. आणि ज्याला वाटतं मित्रांनो आपण बाहेर दिल्ली वगैरेला केलं ते चालेल, तर टोटल जागा 127 आहेत, त्या तुम्ही फॉर्म भरू शकता. ही झाली मित्रांनो व्हॅकन्सी. आता हे कुठं कुठं त्यांचे हेडक्वार्टर आहे, तिथे व्हॅकन्सी सांगितली मित्रांनो, किती सांगितली ते पाहून घ्या. महाराष्ट्रात ज्यांना नोकरी यायची नागपूर आणि मुंबई या 2 ठिकाणी ते भरू शकता. आणि सर्वात जास्त जागा मित्रांनो IB हेडक्वार्टर दिल्लीला आहे. ज्यांना कोणाला वाटते बाबा आपला जास्त व्हॅकन्सीवर जागा फॉर्म भरायचा आहे, तिथं दिल्ली IB हेडक्वार्टरला भरू शकतो. तर त्याची शैक्षणिक पात्रता काय, 10वी उत्तीर्ण. पहा महत्त्वाचं आहे मित्रांनो, जे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण असतील ते सर्व फॉर्म भरू शकतात. आणि सेकंड क्रायटेरिया पहा, वाहन चालक परवाना LMV. तुमच्याकडे मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे LMVचं, आणि 1 वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो. कारण मित्रांनो हे ड्रायव्हिंगची भरती असल्यामुळं महत्त्वाचं तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे, प्लस पण तुमच्याकडं लायसन्स पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, आणि तुम्हाला गाडी चालवण्याचा मित्रांनो 1 वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो. पुढं निवड प्रक्रिया कशी आहे पहा मित्रांनो. आता भरती झालं सगळं, तुम्हाला व्हॅकन्सी सांगितली, पण आता त्याची सिलेक्शन प्रोसेस काय आहे, याची निवड प्रक्रिया कशी आहे, तुमच्या याचं निवड कशी होईल, तर ते पहा मित्रांनो. टायर 1 त्याला म्हणतो तुम्ही, त्याला पूर्वपरीक्षा म्हणा मित्रांनो. टायर 1 काय असणार पहा, तर टायर 1 असताना तुमची ऑनलाईन एक्झाम प्रत्येक असती. तर पहा ऑनलाईन एक्झामचा सिलेबस तुम्हाला सांगतो पहा. ऑनलाईन एक्झाम ऑफ ऑब्जेक्ट टाईप MCQ डिवाइड इंटू 5 पार्ट्स कंटेनिंग 100 क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क इच ऑन. तर मित्रांनो ह्याचा आपण आहे तसा GR उचलून घेतला, जेणेकरून तुम्हाला एकदम अचूक माहिती जावी. आपण मराठी ट्रान्सलेशन याच्यासाठी करत नाही, कारण मित्रांनो GR आहे ते अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचाय. पहा जनरल अवेअरनेसचे 20 प्रश्न आहेत मित्रांनो. बेसिक ट्रान्सपरंट ड्रायव्हिंग रूल्स, म्हणजे मित्रांनो वाहन चालकाचे ड्रायव्हिंग नियम काय आहे, वाहन चालवायचे नियम, याचे 20 प्रश्न.
क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड गणिताचे 20 प्रश्न, न्यूमेरिकल ॲनालिटिकल लॉजिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तेचे मित्रांनो 20 प्रश्न, इंग्लिश लँग्वेज 20 प्रश्न, निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1/4 मार्क फॉर इच रॉंग आन्सर. मित्रांनो याला निगेटिव्ह मार्किंग 100% आहे. 1/4 ची मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे. आता त्याला टोटल मार्क किती आहे 100 मित्रांनो. टाईम किती असणार आहे 1 तास. हे झाला मित्रांनो ऑनलाईन परीक्षेचा सिलेबस. आणि मित्रांनो टायर 2 होणार आहे, त्याला तुम्हाला 45% मार्क कंपल्सरी पाडायला होणार. 45पेक्षा जास्त मार्क पाडले तरच तुम्ही मित्रांनो टायर 2ला क्वालिफाय होणार. ह्याचा पण मित्रांनो हा पूर्ण सिलेबस, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून मित्रांनो तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. मित्रांनो ह्याचा स्क्रीनशॉट खूप महत्त्वाचा आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम या ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. टोटल 100 मार्क, 100 प्रश्न, टाईम 1 तास आणि तुम्हाला 45पेक्षा जास्त मार्क घेतले तरच तुम्ही मित्रांनो टायर 2ला क्वालिफाय होणार. तर आता नोकरी ठिकाण पहा मित्रांनो, संपूर्ण भारत तुम्हाला मी पहिलेच सांगितले मित्रांनो, मुंबईला 15 जागा आहेत, नागपूरला मित्रांनो जागा आहेत. तर मित्रांनो ज्यांना कोणा महाराष्ट्रात नोकरी करायची त्यांनी मुंबई आणि नागपूरला सर्वात जास्त 127 जागा मित्रांनो IB हेडक्वार्टरला जागा आहेत. ज्यांना कोणाला मित्रांनो तुमच्या पोस्टिंग ऑल इंडियात येणार, पण तुम्हाला जर महाराष्ट्रात नोकरी द्यायची असेल मुंबई आणि नागपूरला फॉर्म भरला ना तुमचं ट्रान्सफर येत राहणार. आता नोकरी ठिकाणाचं संपूर्ण भारत आहे. फी पहा मित्रांनो, जनरल OBC EWS 650 रुपये फी आहे मित्रांनो. आणि SC ST आणि एक्स सर्व्हिसमॅन किंवा महिला यांना 550 रुपये फी आहे. ही झाली फी मित्रांनो. परीक्षा शुल्क त्याचं एवढं आहे, कारण TCS एक्झाम कंडक्ट करते तर त्यांचं IBची एवढी फी आहे मित्रांनो. परीक्षा केंद्र कुठं असणार आहे मित्रांनो, आता तुम्हाला महाराष्ट्रातले सांगतो पहा मित्रांनो. अमरावतीला असणार आहे, छत्रपती संभाजीनगरला असणार आहे मित्रांनो, जळगावला असणार आहे मित्रांनो. पुढं पहा कोल्हापूरला असणार आहे, लातूरला असणार आहे, मुंबई किंवा MMRला असणार आहे, नागपूरला असणार आहे, नांदेडला असणार आहे, नाशिकला असणार आहे, पुण्याला असणार आहे, सांगलीला असणार आहे, सोलापूरला असणार आहे. बऱ्यापैकी मित्रांनो महाराष्ट्राला ज्या बऱ्यापैकी सर्व मोठ्या मोठ्या शहरात त्यांची एक्झाम सेंटर ओपन असणार आहे मित्रांनो. जो त्या आपल्या विदर्भ साईडला असेल, नागपूर साईडला एक्झाम देईल, जो सांगली सातारा आहे ते पुणे देतील, जो कोल्हापूर साईडला राहतात ते मित्रांनो कोल्हापूरला जातील. म्हणजे मित्रांनो बऱ्यापैकी जे आपली मोठी मोठी शहर आहेत ते परीक्षा केंद्र याचे अवेलेबल आहेत मित्रांनो. झाले मित्रांनो परीक्षा केंद्र. पुढं पगार किती असणार मित्रांनो, प्रत्येक आपण तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तिसरा व्हिडिओ पाहायची गरज लागणार नाही. त्यामुळे मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्न उत्तर आपण दिलेली आहेत. पगार किती असणार आहे पहा. पे स्केल काय असणार, बेसिक पे पहा 21,700 ते 69,100 प्रति महिना. ह्याचे मित्रांनो बेसिक पे झालं. आता आठवड्यात आयोग लागणार त्याचं नक्कीच वाढेल. इतर भत्ते काय भेटणार तुम्हाला, DA भेटणार, HRA भेटणार, ट्रान्सपोर्ट अलाउन्स भेटणार, स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स भेटणार. तर इन हँड पगार काय व्हायचा किती असणार, साधारण 30 ते 50 तुम्हाला प्रति महिना पोस्टिंगच्या ठिकाणी बदलू शकतो. मित्रांनो 40पर्यंत इझी पेमेंट जाऊ शकतं. 40-43 तुम्हाला नंतर अलाउन्स ॲड होतो ना मित्रांनो. तुम्ही जर मुंबईसारख्या शहरात असाल तुम्हाला DA जास्त भेटला जातो, HRA जास्त दिला जातो. त्यांनी ते सांगितले. तर GR मध्ये तुम्हाला मी सांगितले मित्रांनो, ते आपण टाईप केलं होतं. आता GR मध्ये सांगतो पहा, हे 19,760 त्यांनी बेसिक पे दिलेच आहे पहा. अलाउन्स सांगतो, स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स 20% ऑफ बेसिक पे इन ॲडिशनल टू अदर गव्हर्नमेंट अलाउन्स. तुम्हाला सिक्युरिटी अलाउन्स 20% एक्स्ट्रा दिले जाणार. कॅश कॉम्पेन्सेशन लिव्ह ऑफ ड्युटी परफॉर्म हॉलिडेज सब्जेक्ट टू सेलिंग ऑफ 30 days. त्यांनी सांगितलं अलाउन्स आणि लिव्हचं सांगितले 30 days वगैरे. हे त्याला मित्रांनो याचा फायदा आणि पगार. आता मित्रांनो कामे काय असतात तुम्हाला आता सांगितलं मी, आपण सर्व तुमच्या प्रश्न ते क्लिअर करणार याचे उत्तरं. तर पाहू कामे काय असतात मित्रांनो पहा. वाहन चालवणे, अद्यासाठी असुरक्षित वाहन चालवणे, वाहन देखभाल, वाहनांची नियमित तपासणी, देखभाल व दुरुस्ती व्यवस्था, वाहन रेकॉर्ड ठेवणे, इंधन सर्व्हिसिंग वापर याची नोंद ठेवणे, लॉजिस्टिक सपोर्ट, गुप्तचर कामासाठी लागणारे वाहन संबंधित सहाय्य करणे, सुरक्षा जबाबदारी, वाहन प्रवासाची सुरक्षा निश्चित करणे. मित्रांनो हे बेसिकली पूर्णपणे ड्रायव्हरची कामं आहेत मित्रांनो. तुम्हाला माहिती असणार ड्रायव्हरची कामं काय, पण तुम्हाला मी सांगितली मित्रांनो, ही तुम्हाला कामं करावी लागणार. पुढे आता महत्त्वाच्या तारखा पाहू आपण कोणत्या आहेत. तर महत्त्वाच्या तारखा पहा मित्रांनो. ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन 6/9/2025. 6 सप्टेंबरपासून मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन विथ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फी. त्यांनी सांगितले मित्रांनो परीक्षा मित्रांनो फॉर्मची लास्ट डेट आहे मित्रांनो 28 सप्टेंबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत. आणि तुमची ऑनलाईन फी भरण्याची पण लास्ट डेट आहे 28 सप्टेंबर 2025. लास्ट डेट ऑफ सबमिशन मित्रांनो तुम्हाला सांगते ऑफलाईन ब्रांच सबमिशन लास्ट डेट ऑफ सबमिशन फी SBI चलन ऑप्शन सांगितलं मित्रांनो. काय नाही मित्रांनो, तुम्ही 30 तारखेला ऑफलाईन जर तुम्हाला भरायचं असेल तर 30 तारीख आहे मित्रांनो बँकिंग अवरची. जर तुम्हाला ऑफलाईन फी भरायची असेल 30 डेट लाट आहे.
तर तुम्हाला ऑनलाईन भरायचं असेल मित्रांनो 28 तारीख ह्याची लास्ट डेट आहे मित्रांनो. तर तुम्ही थोडक्यात मित्रांनो आपली ऑनलाईन फी भरून टाका. 28 मित्रांनो 28 तारखेला लास्ट डेट आहे. फॉर्म 6 तारखेपासून चालू झाले आहेत. 28 तारखेला मित्रांनो समाप्त आहे फॉर्मची लास्ट डेट आहे. तर मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. नंतर खूप सारे इश्यू येतात, सर्व चालत नाही, पेमेंट होत नाही, खूप सारे इश्यू आहेत. पण होत आहे मित्रांनो 20 तारखेच्या आतमध्ये आपलं फॉर्म भरून टाका मित्रांनो. तर 6 तारखेपासून मित्रांनो याचे चालू झालेले फॉर्म आणि मित्रांनो लास्ट डेट 28 तारीख आहे. हे झाले मित्रांनो. याच्या नंतर मित्रांनो ह्याची परीक्षा कधी असेल हे सगळं तुम्हाला अपडेट दिले जाते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर IBच्या किंवा तुमच्या जीमेलला पण ते पाठवलं जातं. त्यासाठी मित्रांनो फॉर्म भरताना काळजी घ्यायची. जीमेल आणि मोबाईल नंबर एकदम व्यवस्थित टाकायचा जेणेकरून आपल्याला मित्रांनो पुढे आपल्या याची प्रॉब्लेम देणार नाही. तर मित्रांनो ही झाली महत्त्वाची भरती महत्त्वाची तारखा झाली. तर मित्रांनो तुमचं एकच काम आहे. ही भरती मित्रांनो खूप महत्त्वाची भरती आहे मित्रांनो. आपण म्हणतो बाबा भरती सुटत नाही, सर्व तयारी करते, आपल्याला बेसिकच भरत्या माहिती. पोलीस भरती, आर्मी भरती, नेव्ही, एअरफोर्स आणि UPSCचं आपल्या MPSCकडे चालतं. तर मित्रांनो ह्या केंद्राच्या खूप खूप चांगल्या भरती सुटतात ते आपल्या विद्यार्थ्यांना माहीत होत नाही. तर एकच काम करा, ते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त आपलं एकच उद्देश आहे मित्रांनो, जास्तीत जास्त सरकारी नोकरीचा आपल्या महाराष्ट्र विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या YouTube चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.